चला मॅचला होते सुरुवात. द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. साई बनाम गावदेवी कांदिवलीमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. 7 सामने आज आपल्याला कव्हर करायचे सोयीतनं. वेळेच्या बाबतीत आता स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल प्रत्येकाला. पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकर, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी फॉर द बॅटर, पूर्णपणे नाकाजवळून टेनिस बॉलचा जणू काय सुगंध दरवळत असताना बॅटरचा चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम सुरुवात, भन्नाट सुरुवात, ड्रीम बॉल ऑफ द बॉलर. प्रत्येकी गोलंदाजाचा एक असं स्वप्न असतं की असा चेंडू एखाद्या फलंदाजाला जावा, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्वप्नवत सुरुवात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून मिस टायमिंग बॉल अवेमध्ये पहिला डॉट बॉल. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळण्याची शक्यता होती. कॅच केली ड्रॉप. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. त्याने कॉल देखील केला होता की आय विल टेक इट, पण त्यानंच कॅच ड्रॉप केली आहे. दीर्घायुषी हो असा आशीर्वाद मागितला बॅटरनं, आणि गोलंदाज म्हटला तथास्तु. जीवनदान मिळालं बॅटरला देखील, आणि ते आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. अनंताच्या हृदयाचे ठोके देखील वाढले होते, आणि कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर जणू काही जीव अखेर भांड्यात पडला. हाफ ट्रॅकर बॅटचीज विकेट कीपर कडनं आता यावेळेस मिस्टेक झाली. आज अनंत मला तर वाटतं नशिबाची गोळी घेऊनच सोबत आलाय. ज्या प्रकारे आपण पाहतोय तो खेळतोय मैदानामध्ये. पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाजवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर हाफ ट्रॅकर ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली. बॉल बराच काळ मध्ये राहिला, स्वतः गोलंदाज स्थिती पोहोचला होता. कॅच ड्रॉप झाली, आणि त्यानंतर पुन्हा हाफ ट्रॅकरचा वापर केला गेला. बॅटची एज घेत असताना यष्टीरक्षकाच्या बोटांवरती स्पर्श करून चेंडू मागे निघून गेला. स्लॉट मध्ये होता. लाईन आणि लेंथ मध्ये परिवर्तन केलं. शॉर्ट ऑफ लेनचा योग्य वापर अद्याप तरी केला होता, पण यावेळेस मात्र फेकून दिले चेंडूला. स्लॉट मध्ये आला आणि मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एक टप्पा मिळाला होता. पहिल्या 3 बॉलवरती अगदी योग्य नियंत्रित टप्पा ठेवला होता, पण काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. बघा यॉर्करचा प्रयत्न, संधी निर्माण करून दिली होती. खर तर अभय यापूर्वी जो षटकार आला तेव्हा देखील असा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला, पण तो ओपीच गेला. थेट बॅटरच्या स्लॉट मध्ये आला होता, रेंज मध्ये आला होता. तो पाठवला बॅटरने बाहेर, पण यावेळेस बघा खोलात टाकण्याचा प्रयत्न केला, आणि परफेक्ट यॉर्कर कॅच तिथे मात्र कंप्लीट झाली नाही. दोन्ही फलंदाजांना आता जीवनदान मिळालंय. दोघांकडे जीवनदान आहेत. एका बाजूला अनंताकडे 2 आहेत, आणि दुसऱ्या बाजूला हर्षदकडे 1 जीवनदान. हा ट्रॅकर ऑफ स्टंप्स बाहेर पंच केला गेला. बॉल मागे चालला डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावता. चेस मोठा आहे. चेंडू लढवण्यामध्ये यश मिळालं. सुपर फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रन आउटची संधी ती देखील गमावली. आता सुरू काय आहे मैदानामध्ये. प्रत्येक वेळी संधी निर्माण होते, आणि प्रत्येक वेळी तिथे बॅटर बचावले जातात. आसमान से गिरे और खजूर में अटके ही स्थिती म्हणावी लागेल. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा दाफलकावरती 11-11. बॉलिंग मार्क वरती आता सध्या आपण पाहत आहोत गोलंदाज. सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो दीपेश. पहिला चेंडू, भन्नाट गती, समोर खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर संदेशला आपण पाहतो. यापूर्वीच्या सामन्याचं हिरो. जेव्हा आपण पाहिलं तर साई संघ खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये कुळगावचा अगेन्स्ट खेळत होता, तेव्हा जबरदस्त योगदान राहिलं होतं संदेशचं. तो सध्या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग करतोय. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, निर्धारित पॉवर प्लेचं षटक दुसरं. यावेळेस लाईन चांगली. गुड लेन स्पॉट वरून हलकासा बाहेरच्या दिशेने वळून घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर चांगला चेंडू होता. पूर्णपणे बॅटरला बीट केलं गेलं, आणि अशा प्रकारचे बॉल हाताळण्याची गरज देखील आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना जर एकत्रितरित्या आपण पाहिलं तर जवळपास 4 जीवनदान मिळालं. 3 कॅचेस ड्रॉप केल्या आणि 1 धावचीची संधी गमावली साई टीमनं देखील. कोला टाकला. परफेक्ट यॉर्कर एक्झिस्ट, बट ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर. रिटर्न क्रीज जी वाईटची आपण पाहतो तिच्या बाहेरून चेंडू
जात असताना पंचांनी हेरलं आणि लगेचच दंडित केला अवांतर धाबेनं. अतिरिक्त धाबेनं धावसंख्या पुढे सरसावली जाते. सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो आपल्या स्कोर मित्र आम्हाला कळवतात. अभय चौधरी आम्हाला माहिती देतात 13 धाबा 13 रन्स ऑन बोर्ड. बरं तयार दिवेश बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला पूल करायचा होता. प्ले आणि मिस डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलंय. जणू काही पायांमध्ये बेढ्या घातल्यात अक्षरशः. यापूर्वी देखील आपण पाहिलं हर्षलने असंच केलं. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले बट त्यानंतर कुठेतरी जो षटकाराला ओव्हर पिच केला बॉल कोलवा टप्पा हाताळण्याचा प्रयत्न बट त्यानंतर यॉर्कर हाताळला तिथे कॅच ड्रॉप झाली. वर्सेटाईल बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरिएशन आहेत. यावेळेस रडार मध्ये होता रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं लगा तो आबाद वरना बरबाद. पण या रिव्हर्सच्या फटक्यानं 6 धावा जरूर दिल्यात. बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅन पार रिव्हर्सच्या माध्यमातून शानदार षटकार. नवीन नवीन दे ना नवीन. नवीन दिलंय नवीन दिलंय. नवीनच आहे फक्त पॅकेट मध्ये नव्हता तो बाहेर. चला पहिल्या 2 ओव्हरसाठी नवीन बॉल असेल त्यानंतर मात्र जुना बॉल देण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. कोणत्या प्रकारे चॉईस बॉल नसणार आहे. सर बॉल नवीनच आहे पॅकेट मध्ये यापूर्वी फोडला होता फक्त. चला प्लीज यानंतरही आम्हाला 2 मॅचेस अजून कव्हर करायच्या आहेत. ते चल नवीन तयार. खुला टाकण्याचा प्रयत्न खोदून काढला गेला. बॉल तर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला बॉलरनं देखील पण तितक्याच चांगल्या प्रकारे स्ट्रोक देखील एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बॅटरचा देखील राहिला. हे घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळते. केडी आमचे करण दुवे जुवेली त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटची नामांकित स्पर्धा आपण पाहतात. बदलापूर वांगणी धमाका 2025. याचं कारण स्पर्धेचं स्वरूप जरी आपण पाहिलं पारितोषिक जरी 50,000 असलं तरी देखील आपण पाहत आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. कौतुक आहे केडी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचा ज्या प्रकारे त्यांनी आयोजन केलं स्पर्धेचं. कारण अवघ्या 50,000साठी बाईक क्वचितच आपण पाहत असतो. ऑन साइडला रडार मध्ये होता बराच उंच चेंडू आणि तितकाच लांब देखील. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू मिड विकेटच्या बाहेर चूम अंतर. षटकार. स्टॉपवॉच सुरू आहे. या गोष्टीची आपण थोडी नोंद घ्या. वेळ कोणासाठीच थांबत नाही. धाबसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतं 26 बॉल जेव्हा गेला होता तेव्हा मात्र स्टॉपवॉच बंद केला होता आणि पुन्हा नव्यानं स्टॉपवॉच सुरू केला जातो. या गोष्टीची काळजी घ्या. त्यामुळे बॉल गेला होता किंवा बॅटर लेट आला ही कारणं आयोजकांकडे चालणार नाहीत. स्टॉपवॉच आमचे स्कोरर अगदी योग्यरित्या हाताळत आहेत. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. शरीरावरती आदळणारा शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आय थिंक इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ पंच सांगतात. कारण ज्या प्रकारे पंचांनी लगेचच इशारा केला अपील झाल्यानंतर की इम्पॅक्ट बाहेर आहे. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर SB अँड DK.
दोन नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळतात. डीके सध्या रेस्ट करतात कारण यापूर्वीच ते सामना खेळलेले आहेत. प्रत्येक फलंदाज ऑनसाइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो, ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न करतोय. असफल राहतो. डावा 26 स्टील 4 टू गो. या ओव्हरच्या अजूनही 4 चेंडू शेष. भारत यार साइडला यावेळेस रेंज मध्ये देखील होता, बॅटच्या मधोमध देखील लागलाय आणि बॉल जाईल थेट मिड विकेट. हवाई दौऱ्यावरती वाऱ्याशी वार्तालाप करताना बॉल मिड विकेट पार. षटकार. ये संपार चला मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, पंच वळतायत, औच इशारा करतायत व्हाईट बॉलचा. थोडं पाहिलं हेरलं पंचांनी देखील की लाईन कुठे, लेंथ कशी आहे, आणि त्यानंतर मात्र अवांतर धावेचा इशारा दिला. सध्याच्या घडीला धावफलक आपण पाहिलं तर 33 आकड्यावरती धावफलक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस गोलंदाज पडतायत, थोडी स्किट झाली तिथे आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेनं धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते. सध्या टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत स्कोरबोर्डवर त्यांचे स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात. 34 धावा फलकावरती आहेत. धावा. पुढचा बॉल पूल करायचा होता, प्रयत्न फसलाय. चेंडू उभेमध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल पडला, त्यानंतर मात्र धावत पळत चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. एकदा कंप्लीट केले बॅक टू बॅक 2 वाईट बॉलला. त्यानंतर मात्र लाईन मध्ये बदल सुधार आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावा संख्या जवळपास 9 खर्च केला त्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या हर्षलच्या, त्यानंतर दीपेश 15 धावांचे षटक हाताळले. हर्षल पुन्हा आला आणि त्याने 9 धावा अद्याप तरी खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. फटका हा देखील चांगला खेळला गेलाय. बॉल मागे आला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फिल्डर तिथे येतील, चेंडूला उचलतील, फेकतील, तद्वर धावा मिळतील किती हा प्रश्न होता. बट चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाजांमध्ये योग्य ते ताळमेळ आहे आणि त्या अनुषंगाने धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतं. ते 37 वर. यानंतर पाणी घेऊन जायचं एक्स्ट्रा प्लेअर आपण लक्षात ठेवा. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये, फील्ड डाऊन दी बॉल. विकेट कीपर यावेळेस मिस्टेक नाही, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. कॅच कंप्लीट घेतली गेली आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन झालेला पाहायला मिळेल. षटक संपन्न. तिसरा एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 37 धावा धावफलकावरती.
सर थोडं फास्ट खेळा प्लीज, रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट खेळायचं आपण. नवीन फलंदाज बाळा, नवीन फलंदाज बाळाला आपण पाहतात. बॉलिंग मार्क वरती संदेश आहे. महत्वपूर्ण कामगिरी पहिल्या मॅच मध्ये जेव्हा साई संघ ओम साई कुळगावच्या अगेन्स्ट खेळत होता तेव्हा देखील त्याची आपल्याला पाहायला मिळाली. चला संदेश, स्टॉपवॉच सुरू आहे, या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या कारण यानंतरही 2 मॅचेस कव्हर करायच्यात मॅनेजमेंटला. पहिला चेंडू मात्र सोडून दिला बॅटरनं. निर्णय अगदी योग्य राहिला फलंदाजाचा देखील. व्हाईट बॉलचा इशारा पंच देखील करतात. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद सेकंड स्पेलमध्ये आले होते. 2 स्पेलमध्ये त्याने देखील 22 धावा खर्च केलेल्या आहेत. एका स्पेलमध्ये द्विपेशने 15 खर्च केला. संदेश व्हाईट बॉलनं सुरुवात करतोय. खराब चेंडू स्वीप केला गेलाय, मागे चाललाय बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला ओव्हर स्टेप केलाय बॉलरनं देखील आणि बॉलला पाठवलंय बॅककोर्ट स्कोअर लेगच्या बाहेर 4 धावांसाठी. या बॉलवरती 4 आहेत की 6? ओके, म्हणजे 7 धावा असतील पंच आणि फ्री हिट बॉल असेल. आता फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. खुला टाकला गेला, चांगला चेंडू होता. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर भूषण चेंडूला गॅदर करतात, उचलतील फेकतील, तद्वर धाव मिळतील फक्त 1. चांगली फिल्डिंग आउटफील्ड मध्ये भूषणच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळाले. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला कलेक्ट केलं, त्यानं फेकलं देखील चांगल्या पद्धतीनं. धावा संख्या आपण पाहतो सध्या टोटल स्कोर मित्र मला कळतात 46 धावा. ऑफ साइडला पुल केलाय, बॅटच्या रडार मध्ये होता. क्षेत्ररक्षक तिथे होते, फक्त दर्शक बनतील. पुल आणि चेंडू थेट वाईडिश मिड विकेटच्या बाहेर. गुल षटकार. ऑफ साइडला पुन्हा एकदा फटका चांगला समोर खेळलाय. भूषणचे काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. व्हॉट ब्युटिफुल एफर्ट्स. आत्मसमर्पण याला म्हटलं जातं. आपल्या गावाचं नावासाठी आपण जेव्हा खेळतो, आपल्या गावाच्या संघासाठी जेव्हा आपण खेळतो आणि गावाच्या नावाचं टी शर्ट जेव्हा अंगावरती येतं ना, तेव्हा ही ऊर्जा आणि आत्मसमर्पण प्रत्येक खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट एफर्ट, अनबिलिव्हेबल, जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले भूषणचे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. ऑफसाइडला स्वीप केलाय, घुटना टेक और ये सिक्सर देख. फ्लॅट अँड फ्युरियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस षटकार. 6चा पाडा पाठ करून आला हर्षल देखील आज. हर्षदला आपण पाहतोय आतापर्यंत त्यानं देखील 5 षटकार लगावलेले आहेत. जरी 4 बॉल तो डॉट झाला असता तरी देखील 5 षटकार त्याचा बॅटमधून आलेले आहेत. त्यानंतर 3 सिंगल देखील त्याचा बॅटमधून आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतो हर्षद देखील. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका तो देखील बजावतो ऑफसाइड रिजन मध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू तितका चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. 2 धावसंख्या येथे कंप्लीट केल्या जातात. सध्या धावफलक देखील आपण पाहिलं तर तब्बल 61 या आकड्यावरती 61 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट वाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. टीम कांद्रुली आपण पाहतोय. कांद्रुली संघानं खरं तर टॉस गमावलं होतं, त्यांच्या पदरी आली ती बॅटिंग. पण बॅटिंग करताना कुठेही निराश नाही झाली. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम. हर्षद आणि अनंता त्यानंतर बाळान देखील आक्रमण केलं. आता मात्र यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक होणार नाही. सोपा असेल
पण ज्या कार्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला या पाठवलं होतं ना ते कार्य त्याने पार पाडलंय. फायनली विकेटच्या शोधात होती टीम साई, त्यांना विकेट मिळाली. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना कांदोळीला. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्या जागेवरती जायचं आहे. याचं कारण यानंतर दोस्ती 11 सावरे विरुद्ध इंदगाव ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथून जो संघ जिंकेल तो पुढील सामन्यातील विजयी संघासोबत लगेचच आजच ती देखील मॅच आम्ही कव्हर करणार आहोत. उद्या देखील आपण पाहिलं तर ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल आणि 9 वाजता मॅचेस सुरू होतील. या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या. नवीन फलंदाज सार्थक आले आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. फिल्डर धावतायत. कॅच तिथे कंप्लीट झाले नाही पण चेंडू चांगल्या प्रकारे अडवला गेलाय. धावचीची संधी देखील होती आणि येस डेफिनेटली धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद पंचाने सहमती दर्शवली आणि रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट 1 शॉटचा इशारा पंच देखील करतात. म्हणजे या बॉलवरती कोणत्या प्रकारे धाव नसणार आहे. तयार अविद आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू आवांतर हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना दोस्ती 11 सावरे इंदगाव संघाच्या संगणक आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये मी टॉस कंप्लीट करणार आहोत. पुन्हा एकदा सूचना असेल दोस्ती 11 सावरे आणि इंदगाव कॅप्टन तयार आहे. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. यावेळेस कोला टाकला होता खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये बराच काळ होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले. चांगली फिल्डिंग ॲक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. ऑन द स्टम्प्स हा थ्रो आला आणि त्या अनुषंगाने सिंगल अंकित केली गेली धाव फलकावरती. स्कोर आम्हाला असे चौधरी गावतात 63 धावा. अभय चौधरी अप्रतिम स्कोरची भूमिका. एसबी असतील डीके असतील चांगली पंचांची भूमिका आणि रोशनजी संते सरांच्या आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये लाभलेली साथ आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं यशस्वी स्पर्धा बदलापूर वांगणी धमाका 2025 विकेटचं पतन झालं नुकतंच. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अभिच्या खात्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळेल. अभी स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही चपराक लगावली बॅटरने देखील पण फिल्डरचे एफर्ट्स तिथे पहा. यापूर्वी भूषणचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक धीरजला आपण पाहतात. धीरजचे अप्रतिम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. असे फिल्डर जर तुमच्याकडे असतील ना आउटफील्ड मध्ये तर गोलंदाजाला चिंता करण्याची काही कारणच राहत नाही. ज्याचं कारण आपण पाहिलं भूषणने यापूर्वी काय एफर्ट्स लगावले होते आणि आता धीरजनं मोठा चेस केला बघा. जवळपास एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये होता तिथून धाव ठोकली त्याने स्वीपर कव्हर पर्यंत. अप्रतिम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न केले क्षेत्ररक्षकांना आणि प्रामाणिक प्रयत्न होते त्यामुळे त्याला यश मिळालं.
कोणा टाकला गेला ऑन साईडला फटका कन्व्हर्ट केला गेला बॉल मागे चला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर तिकडे तैनात आहेत धाबा संख्या मात्र पुढे सरसबली जाईल स्कोरर अभय चौधरी आम्हाला कळतं धाबा झालेल्या त्या 67 धाबा असतील 2 to go बरोबर ना वाईड होतं ना 1 to go यस स्टील 1 to go असेल एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल यावेळेस देखील ऑन ड्राईव्ह केला पटका चांगला बॉल मागे आला फिल्डर तिकडे तैनात आहेत चेंडूला उचलतात फेकतात तत्पर आता पाहायचं आहे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल का आणि हो नक्की धावचीच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती दुसऱ्या धाब्याच्या शोधामध्ये विकेट मिळते डाव संपला पहिला डाबा अखेरीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 68 धाबा आणि 69 धाबांचं आव्हान उभं केलंय ते खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना कांद्रोली संघानं साई संघासमोर चला दोस्ती 11 साबरी आणि इंदगाव संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण या धाबा झालेल्या आहेत एकंदरीत 68 झालेल्या आहेत आणि 69चं टार्गेट असेल मॅचला सुरुवात झाली बॉलिंग मार्क वरती गोलंदाज षटक पहिले घेऊन आलाय करणला आपण पाहतो पहिलाच बॉल वरती धमाकेदार स्वागत केलंय बॉलला पाठवलंय स्क्वेअरिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पलीकडे चौकार
आल्या आल्या आक्रमण केलं संदेशनं, कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली होती. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर पहिला बॉल 4 होता, मी सांगतो ना. नाही स्टार्ट करा, मॅच स्टार्ट करा. येस हो, त्यांनी 6 लिहिले. यावेळेस देखील आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय, फटका फसलाय आणि कोणत्याही प्रकारची चूक तिथे मात्र केली नाहीये. फिल्डरनं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये ते साई संघाला. बॉल होतो तयार, पुन्हा बॉलिंग मार्क वरती पुढचा बॉल घेऊन. यावेळेस देखील आवाज पंचांकडे अपील केली गेली आहे, पण मात्र कोणत्याही प्रकारे इम्पॅक्ट पंचांवरती पडला नाही. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धावा संख्या 4 वरती स्थगित धाव फलक. तर पुन्हा एकदा आणि यावेळेस देखील चांगला फटका आहे. इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहायला मिळाली. इम्प्रूव्ह स्ट्रोक, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय गॅप मधून थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला. पहिल्या बॉलवरती देखील आला चौकार. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 चौकार. स्टॉपवॉच सुरू आहे, त्यामुळे ज्या प्रकारे साई संघाला आम्ही स्टॉपवॉच लावला होता त्याच प्रकारे आपण पाहतोय कांद्रोली संघासाठी देखील वेळेच्या बाबतीत नियम हे स्ट्रिक्ट असतील, कडक असतील. या गोष्टीची आपण थोडी काळजी घ्या. षटक पहिले पूर्ण, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. यावेळेस स्लॉट मध्ये होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, संपर्क देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला आणि वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत असताना बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावा.
चला मॅच बॉल आले आहे. पहिल्याच बॉलवरती हर्षदचं स्वागत केलेलं आहे. इथे मोठ्या फटक्याने आपण पाहतो धाबा संख्या 18 वरती आपल्याला पाहायला मिळेल. हेमंतच्या बॅट मधून आलेला हा लांब पल्ल्याचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज हर्षदचं स्वागत केलेलं आहे मोठ्या फटक्याने. शॉट ऑफ लेंथ अप्रतिम बॉल अगदी बॅटरला बीट केलं. डबल माइंड झाला. बॅटर पुल करायचा की ऑफसाईड मध्ये हॅमट करायचा त्याला कळालंच नाही आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूची झालेली सांगत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती हर्षद पुन्हा एकदा वळतोय. नेक्स्ट बॉल बॉल बॅक कार्पेटच्या माध्यमाने खेळून काढला. डीप मध्ये लॉंग ऑफला चाललाय बॉल. AK-47 भरपूर वेगाने तिथे पोहोचला. धावफलक आलेले ते एकंदरीत धावफलकावरती स्कोरामा सांगतात 19 धावा. ऑन साइडला पूल केलाय. चांगला फटका आहे. बॉलला पाठवलंय. बाई यात्रेवरती स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. आता पंचांचा अधिकृत इशारा चेक करायला सांगतात कंट्रोल रूम मध्ये. आपण चेक करूया. ऑडियन्स पोल काय असेल पंच? प्रेक्षक काय सांगतात तिकडे बघा. चार धाबा. कॅमेऱ्यामध्ये जर का काही झालं नसेल तर ऑडियन्स पोल देखील घेतला जाईल. या गोष्टीची आपण काळजी घ्या, नोंद घ्या. ऑन साइडला फटका तर चांगला खेळला. आडव्या बॅटने एक्झिक्यूट केला गेला. बॉल मागे डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या सिंगलने पुढे. टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा गुण तालिकेवर आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेशन ऑसाला टर्न केला जातोय. बॉल मागे. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत. चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी धाव मिळते एक सिंगल आणि सिंगलने मात्र आपण पाहतो या षटकाचा देखील शेवट झाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 68 बनवल्या गेल्या त्या कांद्रुली संघाच्या माध्यमातून आणि 69चं टार्गेट उभं केलं गेलं. 69चा पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 बनवल्यात. सो आता मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथनं खेळावं लागेल. पहिल्या 12 बॉल मध्ये आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पाठलाग 69चा करायचा आहे. 44 स्टील रिक्वायर्ड. 3 ओव्हर मध्ये 44ची गरज. बी फास्ट. वेळेत सामने पूर्ण व्हायला हवेत. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल ना बॉल आणि धाव न धाव इथे महत्वाचे असणार आहे. मॅच मध्ये दोन्ही संघांना आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं स्पर्धेमध्ये. तर चांगलं खेळणं हे भरपूर महत्वाचं असणार आहे. ऑन साइडला टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षक तिथे कोणत्याही प्रकारे नाही आहेत. गॅप मध्ये बॉल चाललाय. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा पहिल्या टप्प्यावरती चौकारासाठी 4 धावा.
दोस्ती 11 सावरे आणि हिंदगाव या पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड राऊंड मध्ये दोन्ही संघ जे विजयी होतील त्या संघांमध्ये क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी यावेळेस देखील आपण पाहतोय अपील झाली आहे, मोठी अपील. पंचांवरती कोणत्याही प्रकारे इम्पॅक्ट पडत नाहीये. बॅटर देखील कॉन्फिडेंट दिसत होतात. बॅटर वॉज टू मच कॉन्फिडंट. पंचांनी दर्शवलं इथे मात्र कोणत्याही प्रकारे विकेट नसणार आहे. सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होती आहे. समीकरण वारंवार बदलते. 44 करत असताना चौकाराला एक सिंगल देखील आलेली आहे. 39 स्टील रिक्वायर्ड. 15 बॉल 39 गरज असताना चेंडू बराच का चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन देखील विसावतोय. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळते. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कोणती चूक करत नसताना कॅच कंप्लीट केल्या फिल्डरनं. फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक दाखवत स्कोर. विकेट पंच केल्या बॉलला मात्र मागे डीप पॉइंटला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॅव्हल होत असताना एके दुहेरी धाब्यानं काही स्कोरबोर्डवरती इम्पॅक्ट पडणार नाहीये. चौकार षटकारामध्ये डील करावी लागेल. पहिल्या दुसऱ्या गिअरवरती सुरू असलेली गाडी आता मैदानामध्ये टॉप गिअरवरती नेऊन चांगली बॅटिंग देखील करणं गरजेचं असेल. थांबतायत, थोडं थांबतायत. गोलंदाजांवरती देखील आपण पाहिलं तर दबाव असतो. कारण जेव्हा धावा रोखण्याची गरज असते तेव्हा मात्र त्यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी असते. ज्यावेळेस देखील ऑन साईडला खेळला गेला. लॉंग दी कापेट बॉल मागे चाललाय. वायडिश लॉंग ऑन मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपल्याला पाहायला म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धाबा. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर 69चा पाठलाग करत असताना 69चा पाठलाग करत असताना 32 धाबा धावफलकावरती लागल्या जातात. 12 बॉल आणि 37 धाबांची गरज. 12 चेंडू 37 धाबा. लोकेशन पण नीट टाका. चला, वेळ भरपूर खर्च होतो. या गोष्टीची थोडी आपण काळजी घ्या. यानंतर 2 मॅचेस आहेत. दोस्ती 11 साबरे आणि हिंदगाम आणि त्यांच्या विरोधामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत क्वार्टर फायनलची देखील एक मॅच. इथून जो संघ जिंकेल तो मात्र दोस्ती 11 साबरे आणि हिंदगाव मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधामध्ये देखील खेळेल. ऑन साईडला हल्ला केलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक 2
आणि अखेर चेंडूला अडवलं जाईल. चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते ती आउटफील्ड मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. करण कडव पहिल्या बॉलवरती दुहेरी दाब आपल्याला पाहायला मिळते. सामना 5 षटकांचा आहे. निर्णय घेतलेला आयोजन कमिटीनं. अप्रतिम लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. सटीकता आहे गोलंदाजाकडे. आक्रमकता भेदकता आपल्याला पाहायला मिळते. अचूकता फार महत्वाची आहे. प्रत्येक बॉल नंतर वारंवार एकत्रित येऊ नका ही विनंती आहे, कारण 2 मॅचेस कसे कव्हर होतील आपल्या यावरती जास्त लक्ष देणं देखील महत्वाचं. पंचांना विनंती की आपण थोडं स्ट्रिक्ट राहा. ओव्हर द स्टंप्स फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय. देख घुमा के बॉलला पाठवला मिड विकेट हवाई दौऱ्यावरती. हवेशी वार्तालाप करत असताना मिड विकेटच्या बाहेर षटकार. पहिल्या बॉलवरती डबल त्यानंतर डॉट, मग षटकार आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल मध्ये पहिल्या 8 धावा खर्च केला. बॉलिंग मार्क वरती करणनं देखील 69 टार्गेट होतं आणि पाठलाग करताना आतापर्यंत 40 झालेल्या आहेत. हो, यावेळेस देखील आपण पाहतोय वॉट अ शॉट. जबरदस्त तडाखेबंद आक्रमक टोले संघ. हा बीम टोला, वज्र टोला आणि चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर गेला. षटकार. बॅक टू बॅक आलेल्या या 2 मोठ्या फटक्यांनी आपण पाहतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या मॅचची परिस्थिती बदलली आहे, मॅचची स्थिती बदललेली आहे. पुन्हा एकदा 8व्या बॅटनं आक्रमण केलं. यावेळेस देखील स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट सेकंडसाठी नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सध्या धावासंख्या आपण पाहिजे स्कोर आम्हाला कळवतात 47. 27 22 स्टील रिक्वायर्ड. 7 बॉल 22 गरज है मैच में. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटच्या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या 22 धावा. 6 बॉल 22 ची गरज. यावेळेस वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डोक्यावरती हात लावलेत विकेट कीपरने आणि त्याच्या मागे दोन्ही शॉट थर्डमॅन आणि शॉट फाईन लेगच्या फिल्डर्सने देखील. संधी होती
पडसंधी गमावलेली आहे. चला हरकत नाही, फिल्डिंग त्वरित लावून घ्या प्लीज. आम्ही वारंवार सूचना करतोय घाई करा, त्याचं कारण यानंतरही 2 मॅचेस आहेत. वाईड आहे का चेक कर. ऑनफिल्ड अंपायरचा आहे का रिव्ह्यू? बॅटिंग टीम साठी वाईट बॉलर रिव्ह्यू नाही आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही आहे प्लीज. बिमर रनआउट आणि बिमर साठी असेल, रनआउट आणि बिमर साठी रिव्ह्यू असेल, या गोष्टीची नोंद घ्या. बरं तयार होतोय. हाफ ट्रॅकर थांबून ऑन साइडला लॉब करायचा होता. बॅटची एज घेतली, बॉल थेट विकेट कीपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हेमनच्या स्वरूपामध्ये झटका क्रमांक 3 साई संघाला. गोलंदाजी मार्कमध्ये सार्थक पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज दीपेश मैदानामध्ये. कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर स्कोर आम्हाला कळवत आहेत. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवरती कोणत्याही प्रकारे धाव खर्च केली नाही गोलंदाजाने देखील. 22शी करत असताना फटका फर्स्ट लाय लॉंग ऑन ला झेल कंप्लीट होतोय. सेकंड थर्ड तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आणि कोणत्याही प्रकारची मिस्टेक झाली नाही. लॉंग ऑन मध्ये तिसऱ्या अटेम्प्टला झेल संपादित करत असताना विकेट मिळाली. हो यावेळेस देखील अपील झाली आहे. पायांवरती बॉल आणि येस प्लम एल बी विकेट हायट्रिक संपादित केले मैदानाच्या आतमध्ये सार्थकनं. अप्रतिम भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली सार्थकने मैदानाच्या आतमध्ये. लाजबाब अचूक भेदक आक्रमक गोलंदाजी सार्थकची आपल्याला पाहायला मिळाली. विकेट हायट्रिक संपादित करणारा पहिला गोलंदाज ठरलाय. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेतला नाव त्याचं सार्थक. वैभव आला नवीन फलंदाज. सार्थक AK-47 आणि अगदी AK-47च्या वेगानंच त्यानं चेंडू हाताळल्याने विकेट देखील मिळवल्या. सुपर बॉलिंग सार्थकचं कौतुक आहे. काय गोलंदाजी करतोय. यावेळेस आडव्या बॅटनं हल्ला चढवलाय. गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून चाललाय. पहिल्या टप्प्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
पुन्हा एकदा आक्रमण केलंय. शेवटच्या काही बॉलवरती रन जरूर आल्या पण सामना संपला. मॅच फिनिश. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय तो अर्थातच आपण पाहतोय. फिल्डिंग करत असताना आई गावदेवी कांद्रोली या संघानं 69 धाबांचं खऱ्या अर्थानं डिफेन्स केलं गेलं. त्या दाबा चेस करू दिला नाही साई संघाला आणि सामना जिंकला गावदेवी कांद्रोलीनं. अभिनंदन कांद्रोली संघ. आणि हार्ड लक स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल कौतुक आणि आभार टीम साई. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.